स्वतःमध्ये करा हे 3 बदल, तुम्ही नेहमी यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता त्या गोष्टीवर मार्ग कसा काढायचा याचा योग्य रीतीने शोध घ्यायला हवा. यशस्वी व्हायचं तर आपल्याला स्वतःमध्ये काही बदल आवर्जून करायला हवेत. त्या दृष्टीने वेळीच वाटचाल सुरू करायला हवी. आपण नेहमी यशस्वी असावं असं प्रत्येकाला वाटतं. अगदी लहानपणी शाळेत असल्यापासून ते मोठेपणी ऑफिसला जायला लागल्यावरही आपण प्रत्येक गोष्टीत पुढे असावं आणि आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या यायला हव्यात अशी आपली इच्छा असते. शिकण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर आपण आपल्या कर्तृत्वावर पुढे येतो आणि हे यश मिळवतो. मात्र काही वेळा आपल्यातील मर्यादा आड येतात आणि आपल्याला म्हणावे तसे यश मिळत नाही. यश मिळाले नाही की आपण नाराज तर होतोच, पण नकळत आपला आत्मविश्वासही कमी व्हायला लागतो. आता यश मिळवण्यासाठी आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे किंवा आपल्यात काय बदल केल्याने आपण यशस्वी होऊ शकतो हे समजून घेऊया. नंबर 1, चांगल्या सवयी लावून वाईट सवयी दूर करा. आपल्याला कोणत्या चांगल्या सवयी आहेत आणि कोणत्या वाईट सवयी आहेत हे आपल्याला माहीत असते. अनेकदा आळशीपणा, निवांतपणा, एखाद्या गोष्टीच्या मागे न लागता ती मध्येच सोडून देणे अशा सवयी आपल्या यशात अडथळा ठरण्यास असू शकतात. तेव्हा आपल्यातील वाईट सवयी शोधून त्या हळूहळू दूर करायला हव्यात. यश मिळवण्यासाठी आपण शिस्तप्रिय असणे, शिकण्याची तयारी असणे, कष्ट घेण्याची तयारी असणे हे सगळे आवश्यक असते. हे गुण अंगी बांधून घ्यायला हवेत. आता समजा आपल्याला रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा आहे, पण रोज सकाळी लवकर उठावंच वाटत नाही, जागच येत नाही, तर काय करायचे? अशा वेळी आपण रोज अलार्म लावून ठेवायचा. आपल्याला त्याच टाईमला उठता येत नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला 4च्या ऐवजी 6 वाजता जाग येईल, मग दुसऱ्या दिवशी 5 वाजता येईल. असे करून करून तुम्ही लवकर उठायला शिकाल आणि तुमची जे आळशीपणाची वाईट सवय आहे ती आपोआप नाहीशी होईल. हे बघा, अशा गोष्टी लगेच होत नाहीत, त्याला वेळ लागतो. हळूहळू तरी होते, पण प्रयत्न करणे सोडायचे नाही. आपल्या वाईट सवयी लगेच जात नाहीत, पण चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नंबर 2, पेशन्स, धीर. अनेकदा आपल्याकडे पेशन्स नसल्याने आपण खूप गोष्टी गमावून बसतो. मात्र थोडे पेशन्स म्हणजेच धीर धरला तर खूप गोष्टी योग्य पद्धतीने मार्गी लागतात आणि आपली यशाकडे वाटचाल सुरू होते. मात्र त्यासाठी तुम्हाला शांत आणि संयमाने वागण्याची आवश्यकता असते. आता शांत आणि संयम म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला शिकायची आहे आणि ती येत नाही म्हणून आपण वैतागतो, चिडचिड करतो, रागाने ती गोष्ट करायची सोडून देतो. ती गोष्ट करतेवेळी आपण पेशन्स ठेवून करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या मनाला सांगायचं की ठीक आहे, आता ही गोष्ट येत नाही, पण मी ती गोष्ट करत राहिले तर मला एके दिवशी नक्की जमेल. प्रत्येक गोष्ट घाई गडबडीमध्ये करायची नाही आणि घाई गडबडीमध्ये येत नाही म्हणून सोडूनही द्यायची नाही. थोडे पेशन्स ठेवायचे, थोडे धीरानं घ्यायचं, ती गोष्ट तुम्हाला नक्की जमेल. नंबर 3, ताण कमी करणे. ताण घेऊन आपल्याला हवी असलेली कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. उलट ताण घेतल्याने आपली होणारी कामेही योग्य पद्धतीने पार पडत नाहीत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता त्या गोष्टीवर मार्ग कसा काढायचा याचा योग्य रीतीने विचार करायचा. आता कोणतेही काम करतेवेळी ताण घेऊन, टेन्शन घेऊन करायचं नाही. टेन्शन घेऊन केल्याने ते काम चांगल्या प्रकारे होत नाही, उलट आपला ताण जास्त वाढतो. आपण ते काम एकदम फ्री माइंडने केले पाहिजे, तरच ते काम व्यवस्थितरित्या होतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.